मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर। तुम्ही पाहताय एबीपी माझा। या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक नजर आताच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आशिया चषकातील महामुकाबल्यात टीम इंडियाची बाजी, पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा। प्रभावी गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचाही पाकिस्तानला दणका। भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित। कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य। गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। आज राजभवनात होणार आचार्य देवव्रत यांचा शपथविधी। महाराष्ट्रात अस्थिरता असल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार। शरद पवारांनी असं म्हटलं की एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा खोचक टोला। नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। रात्री उशिरापर्यंत आमदार खासदारांची बैठक। मुंबई, ठाणे आणि मनपावर भगवा फडकलाच पाहिजे, शिंदेंचं मार्गदर्शन। मुंबईत आणखी एका कबुतरखान्याची भर। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती जैन मंदिराजवळ नव्या कबुतरखान्याचं उद्घाटन। मुंबईतील कबुतरखान्यांची संख्या 52 वर। खेडकर कुटुंबाचा आणखी एक प्रताप समोर। नवी मुंबईतील अपहरण झालेला व्यक्ती पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात आढळला। ट्रकवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या प्रल्हाद कुमारची पूजाच्या घरातून सुटका। हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून।